आज आपण तांदळाचे घावणे बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तांदळाचं पीठ, चिमूटभर हळद आणि तव्याला लावायला तेल। तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी पाणी। हे मेजरिंग कप आहे, त्याच्यात आपण अर्धा कप तांदळाचं पीठ घेणार आहोत। अर्धा कप तांदळाच्या पिठाला 1 ते सव्वा कप पाणी लागणार आहे। चिमूटभर हळद, चवीला मीठ, पाणी असं मिक्स करणार आहोत की गुठळ्या होणार नाही। थोडं थोडं पाणी घालत जायचं, गुठळ्या। हे अशा प्रकारे घावण्याचं पीठ तयार होतं। एवढं जाड पाहिजे। मंद गॅसवर तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि तवा चांगला गरम झाल्यावर त्याला तेल लावायचं आहे। मग तुम्ही नारळाच्या किशीने तेल लावू शकता। थोडंसं तेल लावायचं जरासं। त्याच्यात असं ढवळून घ्यायचं पीठ। आधी कडेकडेने पीठ सोडायचं आणि मग मध्ये यायचं। मला जाळी पडली म्हणजे तवा चांगला टाकला। मंद गॅसवर असं शिजत ठेवायचं। घावणे होईपर्यंत आपण नारळाच्या रसाची तयारी करूया। घावणे हे नारळाच्या रसाबरोबर छान लागतात। नारळाचा रस म्हणजे एक वाटी खोबरं घेतलंय आपण। ते 1 वाटी खोबरं ते वाटायचं आणि त्याचा रस काढायचा आणि त्यात हे गूळ घालायचं, मिक्स करायचं आणि ते मिक्स झाल्यानंतर मग वेलची बारीक पूड करून त्याच्यात घालायची। नारळाचा रस आपण काढून घेतलाय, आपण आता ह्याच्यात ओतूया। तो घावणा हळूहळू कडेने सुटतो का बघायचा। बघा, मस्तपैकी सुटतो आणि हा एका साईडनेच भाजायचा आहे। आता खायला तयार। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अम्माज रेसिपीजला सबस्क्राईब करा।